माढा तालुक्यातील भोसरे येथील बळीराजा वनपाझर तलावाला गेल्या अनेक वर्षापासून गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा गंभीर मुद्दा बळीराजा वनपाझर तलाव समन्वय समितीनं पत्रकार परिषदेत मांडला। 1972 मध्ये बांधलेल्या या तलावाची 53 वर्षात एकदाही दुरुस्ती झालेली नाही। तलावाच्या दुरुस्तीसाठी वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचं समितीने सांगितलं। यामुळे शेतकरी, पशुधन आणि परिसरातील भूजल पातळीवर विपरीत परिणाम होत असल्याचंही नमूद करण्यात आलं। तलावाची तातडीनं दुरुस्ती करून गळती थांबवावी, अन्यथा 9 जुलैपासून तलावात उतरून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असं पत्रकार परिषदेत समितीचे प्रमुख हर्षल बागल यांनी सांगितलं। भोसरे तालुका माढा येथे वन विभागाचा गट नंबर आहे 62/2 आणि त्याच्या परिसरामध्ये त्या हद्दीमध्ये एक पाझर तलाव आहे जो 1972च्या दुष्काळामध्ये पाट्या टाकून तयार करण्यात आलेला तो पाझर तलाव आहे। त्या पाझर तलावाला आमच्या इथं सगळेजण आम्ही बळीराजा पाझर तलाव म्हणतो। त्याला 1972 ते 2026 पर्यंत 53 वर्ष पूर्ण झाली, पण एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही। 2012 पासून तो सदरचा पाझर तलाव गळतोय। आम्ही वारंवार तक्रारी केल्या, अर्ज केले, विनंत्या केल्या, पण वन विभाग प्रशासनानं सातत्यानं विलंब लावलेला आहे त्याला। म्हणून आम्ही आज उपवन संरक्षक विभाग सोलापूर यांना पण पत्र देतोय आणि मोहोळचं जे प्रादेशिक कार्यालय आहे त्यांना बी पत्र देतोय। त्याचबरोबर केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव, आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, सोलापूर जिल्हाधिकारी आणि सगळे खालचे प्रशासकीय कार्यालय सगळ्यांना आम्ही एक पत्राची कॉपी देतोय। जे प्रेस नोटमध्ये मांडलेलं आहे तेच याच्यामध्ये मांडलेलं आहे। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 2016 पासून आम्ही सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे। पाठपुरावा केलेले सगळे आमच्याकडे कागदपत्रे आहेत, पोच आहेत, आम्ही प्रत्येक पत्राची पोच ठेवलेली आहे। जलसंधारण विभागानं अंदाजपत्रक बनवून देतो म्हटल्यानंतर सुद्धा वन विभागानं जलसंधारण विभागाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलेलं नाही। तांत्रिक मंजुरी पहिल्यांदा लागते आणि त्याच्यानंतर मग अंतरिम मंजुरी लागते, परंतु तांत्रिक मंजुरीला अजून ते गेलेलं नाही। म्हणजे 2016 ते 2026 या 10 वर्षामध्ये पाठपुरावा करून देखील जर वन विभाग पाझर तलावाची गळती रोखू शकत नसेल तर मग तो तलाव भारतात आहे का भारताच्या बाहेर आहे याचाही शोध घेतला पाहिजे। आमची मागणी एवढीच आहे की त्या सदर तलावाची होणारी पाण्याची जी गळती आहे ती थांबवावी। ती वन विभागाची जबाबदारी आहे का तर वन विभागाच्या हद्दीमध्ये तो पाझर तलाव आहे आणि त्याला विलंब लावू नये। त्याची कारणं अशी आहेत, वन विभागाचा 21 हेक्टरचा एरिया आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत। त्या पाझर तलावाच्या पायथ्याला 400 ते 500 हेक्टरपर्यंत जी शेतजमीन आहे त्या शेतजमिनीचं नुकसान होतंय, माती वाहून जाते त्या गळतीमुळं आणि खालच्या बाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। त्याचबरोबर पाझर तलावाच्या खालच्या बाजूला एक 1200 ते 1500 लोकवस्ती असलेलं कुटुंब राहतात तिथं। उद्या जर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पूर परिस्थितीसारखी निर्माण झाली, अतिवृष्टी आली, उद्या पाझर तलाव फुटला आणि जर लोकवस्तीमध्ये पाणी शिरलं, मनुष्यहानी झाली, पशुहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? वन विभाग त्याची जबाबदारी घेणार आहे का? वन विभागानं स्वतः मान्य केलेलं आहे की पाझर तलावाची गळती होते, तशा पद्धतीचे प्रादेशिक कार्यालयानं अहवाल देखील तयार केलेले आहेत। आता मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही तत्कालीन वनपाल लटके साहेब म्हणून आहेत त्यांना तिथं बोलवलं, त्यांनी अहवाल बाधित होणारे शेतकरी सगळे तिथं, म्हणजे आम्ही उपोषणाला बसणार आहे आणि उपोषणादरम्यान जी काय आम्ही पाझर तलावात बसणार आहे, पाझर तलाव भोसरे आम्ही 9 तारखेपासून 9 जुलैला सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही बसतोय। गुरुवारी येणाऱ्या 9 जुलैला 2026ला अन्नत्याग करून सकाळी 9 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहे आणि जर उपोषणाला बसल्यानंतर आमच्या उपोषणकर्त्यांच्या जर तब्येतीचं काय झालं, मनुष्यहानी झाली तर पूर्ण जबाबदारी त्याची ही वन विभागाची असणार आहे।